भारताच्या राष्ट्रीय चिन्हामधील सिंहाच्या मूळ स्तंभाचे स्थान कुठं आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सारनाथ. नंतरचा प्रश्न, कुतुब मिनार कोणी बांधले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कुतुब मिनार हे कुतुबुद्दीन ऐबक याने बांधले. नंतरचा प्रश्न, भारतातील पहिले जागतिक वारसा स्थळ कोणते आहे? तर ते आहे पर्याय ए अजंठा आणि एलोरा म्हणजेच वेरूळ. नंतरचा प्रश्न आहे, अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज कधी करण्यात आले? तर ते नाव करण्यात आले 2018 मध्ये. नंतरचा प्रश्न, आर्थिक सुधारणा आणि उदारीकरण कोणत्या वर्षी सुरू झाली? तर ते सुरू झालेले आहे 1991 मध्ये. नंतरचा प्रश्न, भारतीय संविधानाचे प्रारूप तयार करण्यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष कोण होते? तर ते अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नंतरचा प्रश्न, वंदे मातरम हे गीत कोणाच्या काव्यसंग्रहातून घेतले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. नंतरचा प्रश्न, भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? तर ते होते सर्वपल्ली राधाकृष्णन. नंतरचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? तर ते आहे हेग या शहरात. नंतरचा प्रश्न, ग्रीन हाऊस गॅसमध्ये सर्वाधिक योगदान कोणत्या वायूचे आहे? तर ते असते कार्बन डायऑक्साईड या वायूचे सर्वाधिक योगदान. नंतरचा प्रश्न, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत किती स्थायी सदस्य आहेत? तर ते आहेत एकूण 5. नंतरचा प्रश्न, चीनचे ऐतिहासिक सिल्क रूट कोणत्या व्यापारासाठी प्रसिद्ध होते? तर ते प्रसिद्ध होते रेशीम या व्यापारासाठी. नंतरचा प्रश्न, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली? तर ती झालेली आहे सन 1935 मध्ये. नंतरचा प्रश्न, जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? तर तो आहे प्रशांत महासागर, ज्याला आपण पॅसिफिक महासागर सुद्धा म्हणतो. नंतरचा प्रश्न, संयुक्त राष्ट्रसंघाच्या चार्टरवर भारताने स्वाक्षरी कधी केली? तर ती स्वाक्षरी केलेली आहे सन 1945 मध्ये. नंतरचा प्रश्न, जवाहरलाल नेहरू यांचे प्रसिद्ध आत्मचरित्र कोणते आहे? तर ते आत्मचरित्र आहे ॲन ऑटोबायोग्राफी. नंतरचा प्रश्न, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते कारण त्यांनी कोणत्या यशस्वी प्रकल्पाचे नेतृत्व केले? तर त्यांनी नेतृत्व केले आहे अग्नी आणि पृथ्वी क्षेपणास्त्र प्रकल्पाचे. नंतरचा प्रश्न, जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? तर ते मुख्यालय आहे जिनेवा या शहरामध्ये. नंतरचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठे तेल क्षेत्र कोणते आहे? तर ते आहे मुंबई हाय. नंतरचा प्रश्न आहे, भारताने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याची कल्पना संयुक्त राष्ट्राला कधी दिली? तर ती 2014 मध्ये दिलेली आहे. नंतरचा प्रश्न, किसान सभेची स्थापना कोणत्या नेत्याने केली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे स्वामी सहजानंद सरस्वती. नंतरचा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय कॅलेंडर कोणत्या सौर वर्षावर आधारित आहे? तर ते आधारित आहे शक संवत. नंतरचा प्रश्न, विक्रम साराभाई यांना कोणत्या क्षेत्रात योगदान दिल्याबद्दल भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक म्हणून ओळखले जाते? तर याचं प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अंतराळ संशोधन. नंतरचा प्रश्न, प्रथम स्वातंत्र्य संग्राम म्हणजे कोणत्या घटनेला संबोधले जाते? तर ती घटना आहे 1857चा उठाव. नंतरचा प्रश्न, लोकसभेचे सदस्य एकूण किती वर्षाच्या कालावधीसाठी निवडले जातात? तर ते निवडले जातात एकूण 5 वर्षासाठी. नंतरचा प्रश्न, भारतीय राष्ट्रीय सागरी मार्ग कशासाठी प्रसिद्ध आहे? तर तो प्रसिद्ध आहे मसालेसाठी. नंतरचा प्रश्न, गुप्त कालखंडात कोणत्या विद्वानाने आर्यभट्टीय हे पुस्तक लिहिले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आर्यभट. नंतरचा प्रश्न, अलाउद्दीन खिलजीच्या सैन्यात प्रमुख जनरल कोण होते? तर त्यांच्या सैन्यात प्रमुख जनरल होते मालिक कफूर. नंतरचा प्रश्न,
भारताच्या राज्यघटनेतील कोणती कलम शिक्षणाचा हक्क मान्य करते? तर ती कलम आहे 21A. नंतरचा प्रश्न, कोणत्या नदीच्या काठावर प्राचीन पाटलीपुत्र नगर वसले होते? तर ती नदी आहे गंगा. नंतरचा प्रश्न, भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात संसदीय प्रणालीचे वर्णन केले आहे? तर त्याचे योग्य उत्तर आहे भाग 5 मध्ये. नंतरचा प्रश्न, हर्षवर्धनाने कोणती भाषा साहित्यिक आणि प्रशासनिक कामकाजासाठी वापरली? तर ती भाषा आहे संस्कृत. नंतरचा प्रश्न, हल्दीघाटीचे युद्ध कोणत्या वर्षी झाले होते? तर ते झाले होते सन 1576 मध्ये. नंतरचा प्रश्न, कलिंग युद्ध कोणत्या सम्राटाने लढले? तर कलिंग युद्ध सम्राट अशोक याने लढले. नंतरचा प्रश्न, खजुराहोची मंदिरे कोणत्या वंशाने बांधली होती? तर याचं योग्य उत्तर आहे चंदेल या वंशाने खजुराहोची मंदिरे बांधली. नंतरचा प्रश्न, पाणिनी कोणत्या विषयातील प्रसिद्ध विद्वान होते? तर ते होते व्याकरण या विषयातील. नंतरचा प्रश्न, चोल साम्राज्याचे प्रमुख बंदर कोणते होते? तर ते होते नागपट्टणम. नंतरचा प्रश्न, जगातील सर्वात जुन्या धर्मांपैकी एक असलेल्या झोराष्ट्र धर्माचा उगम कोणत्या देशात झाला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, इराण या देशामध्ये. नंतरचा प्रश्न, गुप्त साम्राज्यात सुवर्णमुद्रा कोणत्या सम्राटाच्या काळात प्रचलित झाली? तर ते झाली समुद्रगुप्त यांच्या काळात. नंतरचा प्रश्न, महाबलीपुरमची प्रसिद्ध 7 पगोडा मंदिरे कोणत्या वंशाच्या कारकिर्दीत बांधली गेली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पल्लव यांच्या. नंतरचा प्रश्न, भारताची पहिली महिला पंतप्रधान कोण होती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे इंदिरा गांधी. नंतरचा प्रश्न, संपूर्ण जगातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर ते आहे माउंट एव्हरेस्ट. नंतरचा प्रश्न, भारताचा राष्ट्रीय पशु कोणता आहे? तर तो आहे वाघ. नंतरचा प्रश्न, स्वातंत्र्य चळवळीत खिलाफत चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? तर ती सुरू झाली होती सन 1920 मध्ये. नंतरचा प्रश्न, भारतीय संविधानाचे पहिले न्यायमूलक कोण होते? तर ते होते हरिलाल जयंती. नंतरचा प्रश्न, पंचायती राज प्रणालीला भारतीय संविधानात कोणत्या कलमांद्वारे मान्यता मिळाली? तर ती मिळाली आहे कलम 40 नुसार. नंतरचा प्रश्न, प्रथम स्वातंत्र्य संग्रामात झाशीच्या राणीचे नाव काय होते? तर त्यांचे नाव होते राणी लक्ष्मीबाई. नंतरचा प्रश्न, पंडित नेहरूंचे प्रसिद्ध पुस्तक ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री कोणत्या भाषेत आहे? तर ते इंग्रजी भाषेत आहे. नंतरचा प्रश्न, भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली? तर ती झाली सन 1950 मध्ये. नंतरचा प्रश्न, बॉम्बे शहराचे नाव बदलून मुंबई कधी करण्यात आले? तर ते करण्यात आले सन 1995 मध्ये.